हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत अँटी फायब्रोलायटिक ड्रग्स। म्हणजेच मित्रांनो, जो आपला ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबस कॉपी मधला जो सब्जेक्ट आहे फार्माकोलॉजी, त्याच्यामधला पॉइंट आहे मित्रांनो ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन। ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन वर कोणते कोणते ड्रग अफेक्ट करतात, तर त्याच्यामध्ये मित्रांनो अँटी फायब्रोलायटिक ड्रग्स इन्क्लूड होतात मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण हा पॉइंट डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, फ्री ऑनलाइन बॅच डे किती आहे मित्रांनो? डे 12 आहे। तर चला स्टार्ट करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। पहिल्यांदा बघा मित्रांनो की अँटी फायब्रोलायटिक ड्रग्स म्हणजे काय आपण डिटेल मध्ये बघणार आहेत। तर ह्यांची मोड ऑफ ऍक्शन कशी असणार आहे, ह्यांचं युजेस काय काय असणार आहे। तर मित्रांनो, इथे बघा नावामध्ये दिले अँटी। अँटी मीन्स मित्रांनो अगेन्स्ट, आणि इथे जो सेकंड पॉइंट आहे फायब्रोलायटिक ड्रग्स। तर मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पण बघितलेले डिटेल की फायब्रोलायटिक ड्रग्स कोणते कोणते आहेत आणि त्यांचं ऍक्शन काय आपण ऑलरेडी डिस्कस केलेले। तर मित्रांनो, इथे शॉर्ट मध्ये सांगतो, फायब्रोलायटिक एजंट म्हणजे काय असतात मित्रांनो, जे ब्लड क्लॉट असणार आहे तर त्या ब्लड क्लॉटला डिझॉल्व जे करतात, म्हणजे फायब्रिनचं जे इनसोल्युबल फॉर्म आहे तर ते सोल्युबल फॉर्म मध्ये ब्रेक जे ड्रग करतात, किंवा त्या इनसोल्युबल फॉर्मला डिझॉल्व करणारे जे ड्रग असतात तर त्या ड्रगला मित्रांनो फायब्रोलायटिक ड्रग म्हणतात। तर मित्रांनो, आता फायब्रोलायटिक, आता आपण बघायचं अँटी फायब्रोलायटिक म्हणजेच मित्रांनो हे ड्रग काय करणार आहेत, जे फायब्रोलायटिक एजंट वर्क करतात डिझॉल्वेशन इन क्लॉट, तर त्या प्रोसेसला इनहिबिट करणार आहेत, म्हणजेच फायब्रोलायटिक ड्रगच्या अगेन्स्ट वर्क करणार आहेत। म्हणजे हे क्लॉट डिझॉल्व करत असणारे ड्रग आहेत, राईट, फायब्रोलायटिक एजंट। तर अँटी फायब्रोलायटिक एजंट काय करणार आहेत, तो क्लॉट डिझॉल्व होऊ देणार नाहीत, राईट। म्हणजेच तो क्लॉटला हेल्प करणार आहेत। जे काही ब्लड मध्ये कॉम्पोनंट असतात, फायब्रोलायटिक एजंट असतात ब्लड मध्ये, तर त्या एजंट्सला मित्रांनो काय करणार आहेत, इनहिबिट करणार आहेत हे ड्रग्स, राईट। तर इथे आपण डेफिनेशन बघू। Antifibrinolytic agents are the drugs that act by the inhibiting the process of dissolved clots, thereby reducing bleeding. इथे बघा काय करणार आहेत, इनहिबिट करणार आहेत मित्रांनो कोणत्या प्रोसेसला, डिझॉल्व्ड क्लॉट, म्हणजे क्लॉट डिझॉल्व जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय करणार आहेत मित्रांनो हे ड्रग इनहिबिट करणार आहेत। सेकंड पॉइंट बघू, Antifibrinolytics are medicines used to prevent excessive bleeding loss. म्हणजे मित्रांनो हे ड्रग कोणत्या कंडिशन मध्ये युजफुल आहेत, तर मित्रांनो ज्या वेळेस एक्सेसिव्ह ब्लीडिंग होणार आहे, म्हणजे मित्रांनो ब्लड लॉस होणार आहे, एखादी इंजुरी असेल किंवा इपिथेलियल टिश्यू डॅमेज, ज्यावेळेस वॅस्क्युलर टिश्यू डॅमेज होणार आहेत, तर त्यावेळेस मित्रांनो जास्त ब्लीडिंग होऊ नये यासाठी मित्रांनो अँटी फायब्रोलायटिक ड्रग यूज करतात। आता इथे बघा फायब्रोलायटिक ड्रग काय करतात, जो काही क्लॉट फॉर्म झालाय त्याला काय करणार, डिझॉल्व करणार आहेत। म्हणजे मित्रांनो डिझॉल्व क्लॉट झाला तर त्या जागेवर काय आहे, ब्लीडिंग स्टार्ट होणार आहे। पण मित्रांनो हे अँटी फायब्रोलायटिक ड्रग ज्यावेळेस देणार आहे, तो क्लॉट जो फॉर्म झालेला आहे तो जशाचा तसा राहणार आहे। म्हणजे तिथे जे ब्लीडिंग होणार आहे, एक्सेसिव्ह ब्लीडिंग, ते होणार आहे का, नाही होणार। त्या सिच्युएशन मध्ये अँटी फायब्रोलायटिक ड्रग यूज करणार आहेत। They have been used for several decades in the patient undergoing certain dental or surgical operations, as well as other patient at the risk of complication of bleeding. तर मित्रांनो हे जे अँटीफायब्रोलायटिक एजंट आहेत हे खूप दिवसापासून यूज करतात, पण मित्रांनो याच्यामध्ये जे काही डेंटल आणि सर्जिकल ऑपरेशन असतील यामध्ये यूज करणार आहेत, आणि ज्या पेशंट मध्ये रिस्क असणार आहे कशाचा, ब्लीडिंगचा, तर त्या सिच्युएशन मध्ये मित्रांनो अँटी फायब्रोलायटिक एजंट यूज करणार आहेत। आणि एक महत्वाचा दुसरा पॉइंट मित्रांनो, ज्यावेळेस ओव्हरडोस होणार आहे कोणत्या ड्रगचा, फायब्रोलायटिक एजंटचा, ज्यावेळेस ओव्हरडोस होणार आहे त्यावेळेस मित्रांनो अँटी फायब्रोलायटिक एजंट यूज करणार आहेत ऍज अ अँटीडोट। आता मित्रांनो इथे बघा ह्याची आपण मोड ऑफ ऍक्शन या टेबल मध्ये समजून घेणार आहेत। मोड ऑफ ऍक्शन म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन। तर इथे बघा, इथे वर दिलेला अँटी फायब्रोलायटिक एजंट,
तर मित्रांनो ही जे प्रोसेस आहे, फायब्रिनोलायटिक एजंट काय करत होते, प्रोफायब्रिनोलायसिस म्हणजेच मित्रांनो त्याला प्लास्मिनोजेन पण म्हणतात, ते कन्वर्ट कशामध्ये होतात मित्रांनो, फायब्रिनोलायसिस म्हणजेच प्लास्मिन, राईट. हे जे प्लास्मिन आहे मित्रांनो, हे प्लास्मिन किंवा फायब्रिनोलायसिन हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, हे रिस्पॉन्सिबल आहे मित्रांनो फायब्रिन जे म्हणजेच ब्लड क्लॉट, फायब्रिन इनसोल्युबल त्याला कन्वर्ट कशामध्ये करणार आहेत मित्रांनो, फायब्रिन सोल्युबल. म्हणजे मित्रांनो इथे डिझॉल्व्ह होणार आहे क्लॉट, हा क्लॉट आहे समजा क्लॉट, आणि इथे काय झाला, डिझॉल्व्ह होणार आहे, राईट. तर मित्रांनो हे जे ड्रग आहेत, तर या प्रोसेससाठी जे रिक्वायरमेंट असणार आहे हे प्लास्मिन किंवा फायब्रिनोलायसिन, तर मित्रांनो या प्रोसेसला इनहिबिट करणार आहेत. इथे बघू शकता तुम्ही इनहिबिटर्स म्हणजेच अँटी फायब्रिनोलायटिक एजंट जे आहेत, तर हे जे ब्लड मधला प्रोफायब्रिनोलायसिन आहे, तर ते काय होणार आहे, या फायब्रिनोलायसिन मध्ये कन्वर्टच होणार नाहीये. म्हणजे इन शॉर्ट ही स्टेप ब्लॉक करणार आहेत किंवा इनहिबिट करणार आहेत आपले अँटी फायब्रिनोलायटिक एजंट. तर मित्रांनो इथे ही प्रोसेस स्टॉप झाली, तर मित्रांनो हा जो क्लॉट प्रेझेंट आहे इनसोल्युबल फॉर्म मध्ये फायब्रिनचा, तो इकडे कन्वर्ट होणार आहे का, नाही होणार आहे. म्हणजे ऑटोमॅटिक हा ब्लड क्लॉट जो डिझॉल्व्ह होणार आहे तो पण नाही होणार आहे. एकदम इझी मोड ऑफ ऍक्शन आहे मित्रांनो. आपण फायब्रिनोलायटिक एजंट बघितले, तर फायब्रिनोलायटिक एजंट काय करत होते, हे प्लास्मिनोजेनला काय करत होते, ऍक्टिव्हेट करत होते आणि त्यांना कन्वर्ट करत होते फायब्रिनोलायसिन मध्ये. आणि नंतर हे फायब्रिनोलायसिन जे आहे, तर ते रिस्पॉन्सिबल होता इनसोल्युबल ब्लड क्लॉट जो आहे तो सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करत होता. पण हे ड्रग काय करणार आहेत मित्रांनो, यांना इनहिबिट करणार आहेत, म्हणजेच ह्या प्रोसेस होणार नाहीत. इथे हे समजून घे ना, खूप महत्वाचं आहे. सेकंड मित्रांनो आता बघा कोणते कोणते असे ड्रग आहेत जे की ऍक्टिव्हिटी दाखवतात अँटी फायब्रिनोलायटिक ड्रग, म्हणजे अँटी फायब्रिनोलायटिक ड्रग कोणकोणते आहेत, राईट. तर इथे मित्रांनो पहिला ड्रग आहे ऍप्लिसोन अमायनो कॅप्रोइक ऍसिड. तर मित्रांनो याला अमायनो कॅप्रोनिक ऍसिड असं म्हणतात किंवा EACA असं पण म्हणतात. काही बुक्स मध्ये आता मित्रांनो एवढंच दिलेलं आहे अमायनो कॅप्रोइक ऍसिड. हा एक ड्रग आहे, ऍज अ वर्क करतो अँटी फायब्रिनोलायटिक ड्रग म्हणून. सेकंड महत्वाचा ड्रग आहे मित्रांनो ट्रेनॅक्झॅमिक ऍसिड. ट्रेनॅक्झॅमिक ऍसिड, तर हे ड्रग तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे. आणि हे दोन्ही ड्रग मित्रांनो, हे जे दोन ड्रग आहेत अँटी फायब्रिनोलायटिक एजंट, ते काय करणार आहेत, इनहिबिट करणार आहेत. कशाला इनहिबिट करणार आहेत मित्रांनो, जी प्रोसेस आहे कन्व्हर्जनची, प्लास्मिजन ते प्लास्मिनची कन्व्हर्जनची, इथे जे आपण आधी ऑलरेडी बघितली मित्रांनो, हे प्रोसेस या दोन्ही प्रोसेसला काय करणार आहेत, इनहिबिट करणार आहेत. आणि हे दोन्ही ड्रग मित्रांनो ब्लड क्लॉट ला डिझॉल्व्ह करणार नाहीत, म्हणजे तो प्रोसेस स्टॉप करणार आहेत, म्हणजे अगेन्स्ट द ऍक्टिव्हिटी दाखवणार आहेत फायब्रिनोलायटिक एजंटच्या. तर मित्रांनो आपण इथे अमायनो कॅप्रोनिक ऍसिडचं डिटेल मध्ये बघू. अमायनो कॅप्रोनिक ऍसिड इनहिबिट कॉम्पिटेटिव्हली द ऍक्टिव्हेशन ऑफ प्लास्मिनोजेन टू प्लास्मिन. तर मित्रांनो हे तुम्हाला मी आता आपण जे मोड ऑफ ऍक्शनच्या डायग्राम मध्ये बघितलं की ही जे प्रोसेस आहे ऍक्टिव्हेशनची, तर हे ड्रग अमायनो कॅप्रोनिक ऍसिड काय करणार आहेत मित्रांनो, इनहिबिट करणार आहेत. आणि ती प्रोसेस इनहिबिट झाल्याच्या नंतर मित्रांनो जो ब्लड क्लॉट आहे तो डिझॉल्व्ह होणार आहे का, नाही होणार डिझॉल्व्ह, राईट. सेकंड पॉइंट, इट इज अ स्पेसिफिक अँटीडोट फॉर अ ओव्हरडोस ऑफ ए फायब्रिनोलायटिक एजंट. म्हणजे मित्रांनो तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की फायब्रिनोलायटिक एजंटचा ज्या वेळेस ओव्हरडोस होणार आहे, राईट, तर त्या सिच्युएशन मध्ये मित्रांनो काय कोणतं अँटीडोट यूज करणार मित्रांनो, अमायनो कॅप्रोनिक ऍसिड, राईट. हे पॉइंट क्वेश्चन येऊ शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. सेकंड पॉइंट, लोकल फायब्रोसिस कॅन बी इनहिबिट अँड इट्स यूज्ड समटाइम टू कंट्रोल हिमोफिलिया. म्हणजे मित्रांनो लोकल फायब्रिनोलायसिस कॅन ऑल्सो बी
inhibited and it is used sometimes to control hemophilia. Second point, it has also been used in the treatment of hemorrhage due to severe trauma, major surgery, obstetric complication, leukemia आणि हेप्टिक क्लेरोसिस. तर मित्रांनो हे जे एजंट आहे अँटी फायब्रोलायटिक एजंट जे अमायनो कॅप्रोनिक ऍसिड, तर ते मित्रांनो कोणत्या कोणत्या कंडिशनच्या ट्रीटमेंटमध्ये यूज होणार आहे? हिमोरेज म्हणजे ज्यावेळेस ब्लिडिंग होणार आहे त्यावेळेस, ड्यू टू सिव्हिअर ट्रॉमा, मेजर सर्जरी, ऑब्स्टेट्रिक कॉम्प्लिकेशन, ल्युकेमियास आणि हेप्टिक क्लोरोसिस या सर्व सिच्युएशन मध्ये अँटी फायब्रोलायटिक एजंट यूज होणार आहे. इथे बघा मित्रांनो, अमायनो कॅप्रोनिक ऍसिड इज active orally and can be infused IV as well. It's excreted by the kidney. तर ह्याचं मित्रांनो हे काय ऍक्टिव्ह ओरली पण ऍक्टिव्ह आहे आणि मित्रांनो इन्फ्यूज म्हणजे IV रूटने इंट्रावेनस रूटने पण तो दिला जाणार आहे आणि इट्स एक्सक्रिटेड बाय, त्याचं एक्सक्रिशन कशा थ्रू होणार आहे? किडनी थ्रू होणार आहे. आता मित्रांनो इथे बघा हा पॉइंट पण महत्वाचा आहे. The major concern in the use of amino capronic acid is that it can be causes intravascular thrombosis. तर मित्रांनो ह्याचा मेजर कन्सर्न जे आहे ह्याच्या यूजचा, तर तो काय हे काय करणार आहे? कॉज करणार आहे. काय करणार आहे मित्रांनो? इंट्रावेस्क्युलर थ्रोम्बोसिस. तर मित्रांनो हा पण पॉइंट IMPA यावर पण मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. आणि मित्रांनो हे जे सर्व पॉइंट आपण बॅच मध्ये डिस्कस करणार आहेत याच्यावर पॉसिबल MCQ चे क्वेश्चन, MCQ क्वेश्चन कोणते कोणते तुमच्या DI च्या एक्झाम मध्ये येणार आहेत त्या सर्व पॉसिबल क्वेश्चन वर व्हिडिओ लवकरच आपल्या YouTube चॅनलवर येणार आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो आपण सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे ड्रग इन्स्पेक्टर म्हणून, तिथे तुम्ही सर्व ड्रग इन्स्पेक्टर रिलेटेडचा सिलेबस तिथे तुम्हाला भेटणार आहे. The major concern in use of amino capronic acid is that can be causes intravascular thrombosis. Second point, rapid IV injection result in hypotension. म्हणजे मित्रांनो तुमचं ब्लड प्रेशर काय करणार आहेत? हे ड्रग कमी करणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस रॅपिड IV इंजेक्शन देणार आहेत तर त्यावेळेस काय होणार आहे मित्रांनो? हायपोटेन्शन, ब्रॅडिकार्डिया अँड मे बी आर्थमेसिस. म्हणजे मित्रांनो हे साइड इफेक्ट म्हणून पण कन्सिडर होणार आहेत. पण कोणत्या रूटने इंजेक्ट केल्यानंतर? IV रूटने ज्यावेळेस इंजेक्ट करू तर त्या सिच्युएशन मध्ये हायपोटेन्शन, ब्रॅडिकार्डिया आणि हे जे तीन आहेत हे पण IMP पॉइंट आहे मित्रांनो, हे पण तुम्ही नीट समजून घ्या. नेक्स्ट पॉइंट, युटेरिक ऑब्स्ट्रक्शन मे बी ऑकर ड्यू टू अनलाइस्ड क्लॉट अँड इट शुड बी युज्ड इन कॉजेसल व्हेन द रिनल फंक्शन इज इम्पेअर्ड. मित्रांनो ज्यावेळेस रिनल फंक्शन एक पेशंटचा व्यवस्थित नसेल तर त्या पेशंटमध्ये जे मित्रांनो अँटी फायब्रोलायटिक एजंट ऍडमिनिस्टर केला तर स्पेशल केअर करणं गरजेचं आहे. का? कारण मायोपॅथी ऑकर्स रिअरली, राईट? वेन रिनल फंक्शन इज इम्पेअर्ड मायोपॅथी ऑकर्स रिअरली. हा पॉइंट पण महत्वाचा आहे. नेक्स्ट पॉइंट, the large dose needed is a limitation and tranexamic acid is mostly preferred. तर मित्रांनो यामध्ये काय होणार आहे? जो अमायनो कॅप्रोनिक ऍसिड ऍज अ अँटी फायब्रोलायटिक एजंट यूज करणार आहे तर त्यावेळेस काय होणार आहे मित्रांनो? त्याचं लार्ज डोस नीड होणार आहे. तर ह्या पॉइंटला ओव्हरकम करण्यासाठी कोणता ड्रग यूज करणार? दुसरा जो ड्रग आहे अँटी फायब्रोलायटिक एजंट ट्रॅनॅक्झॅमिक ऍसिडला यूज करणार आहे. तर मित्रांनो आता यामध्ये आपण सेकंड ड्रग बघू, ट्रॅनॅक्झॅमिक ऍसिड, राईट? सेकंड, तर मित्रांनो इथे बघा ट्रॅनॅक्झॅमिक ऍसिड ऍक्ट लाईक अमायनो कॅप्रोनिक ऍसिड अँड हॅज सिमिलर इंडिकेशन. म्हणजे मित्रांनो हे जे दोन्ही ड्रग आहेत, दोन्ही अँटी फायब्रोलायटिक एजंट आहेत, तर ह्यांची जे मोड ऑफ ऍक्शन आहे दोन्ही सेम आहे, राईट? यांचं इंडिकेशन काय आहे मित्रांनो? इंडिकेशन म्हणजेच कोणत्या कोणत्या युजेस जे आहेत ह्यांचे हे पण सिमिलर आहेत, राईट?
tranexamic acid act like aminocapronic acid and has similar indication. Like aminocapronic acid, it may also enhance the tendency toward intravascular coagulation. आपण इथे वर एक पॉइंट बघितला मित्रांनो, मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट आहे असं सांगितलेलं होतं. इथे आपण बघू शकता, हे बघा, द मेजर कन्सर्न इन द यूज ऑफ aminocapronic acid is that can be cause intravascular thrombosis. तर मित्रांनो, ह्या ड्रग सोबत जे हे कॉम्प्लिकेशन आहे, हे ट्रायनेक्झॅमिक ऍसिड जे आहे याच्या सोबत पण कॉम्प्लिकेशन असणार आहे. इथे बघा, इंट्रावेस्क्युलर कोॲग्युलेशन, राईट. सेकंड पॉइंट मित्रांनो, इट इज 7 times more potent than aminocapronic acid and is has preferred for prevention control of excessive bleeding due to. इथे बघा मित्रांनो पॉइंट, हे काय 7 times more potent, 7 times more potent आहे. कशाच्या कंपेअर मध्ये मित्रांनो? अमायनोकॅप्रोनिक ऍसिडच्या कंपेअर मध्ये ट्रायनेक्झॅमिक ऍसिड जे अँटीफायब्रोनायटिक एजंट आहे तो काय मोर पोटेंट आहे, 7 times. आणि सेकंड बघा, प्रेफर्ड फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ एक्सेसिव्ह ब्लिडिंग. जर ज्यावेळेस एक्सेसिव्ह ब्लिडिंग होणार आहे तर त्या सिच्युएशन मध्ये हे काय करतात, जे क्लॉट फॉर्म झालाय, जे नॉर्मल क्लॉटिंग प्रोसेस झालेली आहे तर त्या प्रोसेसला स्टेबल ठेवतात, म्हणजे त्याचं ड्युरेशन वाढवतात. तर त्या सिच्युएशन मध्ये ब्लिडिंग कंट्रोल करतात. आता इथे बघा, अशा कोणत्या कोणत्या सिच्युएशन मुळे ब्लिडिंग झालेली आहे तर त्या सिच्युएशन मध्ये मित्रांनो अँटी फायब्रोनायटिक एजंट देणार आहेत. तर मित्रांनो इथे बघा, फायब्रिनोलायटिक ड्रग्स म्हणजेच मित्रांनो फायब्रिनोलायटिक ड्रग्स काय करतात, ब्लड क्लॉटला डिझॉल्व करतात, म्हणजेच फायब्रिन इनसोल्युबल असणारा काय करतात ते सोल्युबल मध्ये कन्वर्ट करतात. तर त्या सिच्युएशन मध्ये मित्रांनो एक्सेसिव्ह ब्लिडिंग ऑकर झाली तर मित्रांनो हे ड्रग त्यामध्ये युजफुल होणार आहेत, म्हणजेच अँटी फायब्रोनायटिक एजंट. सेकंड मित्रांनो, कार्डिओ पल्मोनरी बायपास सर्जरी. तर या सिच्युएशन मध्ये मित्रांनो एक्सेसिव्ह ब्लिडिंग जर झाली तर इथे पण हे युजफुल असणार आहेत. टॉन्सिलेक्टेमी म्हणजे टॉन्सिल रिलेटेड आहे हा. नंतर प्रोस्टॅटिक सर्जरी, टूथ एक्स्ट्रॅक्शन आणि हिमोफ्लेक्सिस. तर मित्रांनो या सर्व सिच्युएशन थ्रू जर ब्लिडिंग झालेली आहे समजा होत असेल तर त्या सिच्युएशन मध्ये अँटी फायब्रोनायटिक एजंट यूज करणार आहेत. मिनोहर्जिया इज स्पेशली ड्यू टू IUCD. सेकंड पॉइंट मित्रांनो, रिकरंट इपिटॅक्सिस हायपिमा ड्यू टू ऑक्युलर ट्रोमा, पेप्टिक अल्सर. तर मित्रांनो या सर्व सिच्युएशन मध्ये पण यूज करणार आहेत अँटी फायब्रोनायटिक एजंट. कोणता एजंट मित्रांनो आपण कोणतं डिस्कस करत आहेत, ट्रायनेक्झॅमिक ऍसिड, राईट. सेकंड पॉइंट इथे बघा मित्रांनो, साइड इफेक्ट दिलेत. मेन साइड इफेक्ट्स आर नॉझिया अँड डायरिया, थ्रोम्बोइम्बॉलिक इव्हेंट्स, डिस्टर्ब कलर विजन, ॲलर्जिक रिॲक्शन आर अनफ्रिक्वेंट, थ्रोम्बोफिलेबिटिस इंजेक्टेड वेन कॅन ऑकर. तर मित्रांनो हे जे आहेत हे साइड इफेक्ट दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डिटेल मध्ये बघितलेलं की अँटी फायब्रोनायटिक एजंट कोणते कोणते आहेत, त्यांची मोड ऑफ ऍक्शन काय आहे हे आपण सर्व डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि मित्रांनो हे बॅच डेचा किती आहे 12. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो सर्व आपल्या फ्रेंड सोबत व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.